राज्यातील 29 महापालिकेतील महापौर पदासाठी आज आरक्षण जाहीर करण्यात आलंय। नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीमध्ये आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे। 50% महिला आरक्षणाचे नियम लागू केल्यानं राज्यातील 15 महापालिकांवर महिला राज असणार आहे, तर 14 ठिकाणी सर्वसाधारण वर्गाला संधी मिळणार आहे। महिलांना असलेल्या 50% आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण लागू होणार आहे। मुंबई पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला राज असेल, तर ठाण्यामध्ये अनुसूचित जाती आणि केडीएमसी मध्ये अनुसूचित जमातीचा महापौर असणार आहे। 29 महानगरपालिकांमध्ये महापौर पदासाठी नेमकी कोणते आरक्षण सोडत जाहीर झाले आहे त्यावर एक नजर टाकूया ग्राफिकच्या माध्यमातून। अकोला ओबीसी महिला, परभणी सर्वसाधारण, पनवेल ओबीसी, कोल्हापूर ओबीसी। आपण बघतोय महापौर पदाचं कोणकोणतं आरक्षण कुठल्या महापालिकेत पडलंय। अमरावतीमध्ये सर्वसाधारण, चंद्रपूरमध्ये ओबीसी महिला, इचलकरंजीमध्ये ओबीसी, जळगावमध्ये ओबीसी महिला, अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला, वसई विरारमध्ये सर्वसाधारण, जालन्यामध्ये अनुसूचित जाती महिला, छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वसाधारण, मुंबईमध्ये सर्वसाधारण महिला, नागपूरमध्ये सर्वसाधारण महिला, मालेगावमध्ये सर्वसाधारण महिला, नाशिकमध्येही सर्वसाधारण महिला आरक्षण पडलेलं आहे। नवी मुंबईमध्येही सर्वसाधारण महिला, पुण्यामध्ये सर्वसाधारण महिला महापौर होणार आहे। पिंपरी चिंचवडमध्येही सर्वसाधारण महिला आरक्षणाचा पडलेला आहे। सोलापूरमध्ये सर्वसाधारण, सांगली मिरज कुपवाडमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालंय। मीरा भाईंदरमध्ये सर्वसाधारण महिला, ठाण्यामध्ये अनुसूचित जातीचा महापौर होणार आहे। उल्हासनगरमध्ये ओबीसी, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमाती, धुळ्यामध्ये सर्वसाधारण महिला, भिवंडी निजामपूरमध्ये अनुसूचित जातीचा महापौर होईल। वसई विरारमध्ये सर्वसाधारण आणि लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झालेलं आहे।